तुम्ही सगळे कसे आहात आहे ना, तुम्ही सगळे बरेच असाल. सो आज मी विचार केला की आज आपण एक व्लॉग बनवूया आणि आज तसा पण संडेच आहे. सो मी दिवसभर घरीच आहे. सो व्हॉट आय डू इन अ डे, मी हा व्लॉग करणे नॉर्मल व्लॉग आहे. सो आता मला जास्तच भूक लागली. आता आज तुम्ही बोला असेल की संडे पप्पा वगैरे कशी घरी नाही, कारण कोण बॅकग्राऊंडमध्ये कोण दिसत नाही आहे. सो आणि नॉईज पण कोणाचा येत नाही. सो माझे पप्पा गेले एका इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर आणि माझी मम्मी कामावर गेली आहे आणि ती छोटी म्हणजे माझ्या छोट्या बहिणीला घेऊन गेली आज. सो आणि माझी मोठी बहीण तर आपली क्लासला गेली आहे. सो आज मी विचार केला की आज आपण ब्लॉग बनूया. सो जसं मी तुम्हाला टॉपिक सांगितलं की व्हॉट आय डू इन अ फुल डे, मी तो करणार आहे ब्लॉग. कसं मी केलेला एकदा, पण तो आफ्टर स्कूल रुटीनचा होता ना माझा. सो व्हॉट आय डू इन अ होल डे हा वेगळा आहे, व्हॉट आय डू इन अ होल डे हा वेगळा. ओके. सो सगळ्यात पहिले मी सकाळी लेट उठते. मी संडेला मी कधी कधी 12ला पण उठते, पण डोंट जज मी बिकॉज ऑफ मी रात्री खूप जास्त लेट झोपते. संडे असल्यामुळे मी रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत झोपते. मी ॲक्च्युली आता उठली 11:30च्या आसपास, 11 11:30च्या आसपास. सो मी नंतर आंघोळी वगैरे केली, तोपर्यंत 12 वाजले. नंतर मग मी कुठला तरी नाश्ता केला, कुठला तरी म्हणजे मम्मी उपमा बनवून ठेवलेला नाश्त्यासाठी, तर तो मी नाश्ता केला. त्यानंतर मग मी अभ्यासाला बसली. मम्मी बोलली म्हणून नाही, मी केला अभ्यास, होमवर्क होता म्हणून मी अभ्यास केला. अँड त्यानंतर मग होता तो कंपोजिशनचा होमवर्क होता, तो कंपोजिशन लिहिला. अँड त्यानंतर मी भारटिंग पण थोडीशी केली टेक्स्टबुकमधून, बिकॉज ऑफ आम्हाला यावेळी अर्धी रेकॉर्डिंग चालली. सो आम्हाला यावेळी टेक्स्टबुकमधून सगळे टेक्स्चुअल्स क्वेश्चन येणार आहेत ऑब्जेक्टिव्समध्ये. सो ते पण केले मी. आणि त्यानंतर मला थोडीशी भूक लागली आहे. सो आज जसं पण मी करतेच आहे व्हॉट आय डू इन अ होल डे. सो मी आता बनवते मॅगी. मला नॉनव्हेज खायची बिलकुल इच्छा नाही आहे संडे असलं तरी, पण आज मला विचार आला की आज आपण माझ्या स्टाईलमध्ये मॅगी बनवूया, कांदा वगैरे सगळं चॉप करून. सो लेट स्टार्ट. भेटू पुन्हा कांदा कापताना. बाय. गाईज मी ते आता कांदा घेतला आणि मी त्याला आता कापते. सो मी त्याला कापते. सो आता मी कांदा कापल्याच्या नंतर मला पुन्हा भेटते. पण कांदा वगैरे सगळं कापून झाले आणि मी ते आता तेल गरम करायला ठेवायला दाखवते. हे बघा, एक तेल गरम करायला ठेवलं आणि इथे मी मॅगी बॉइलिंगला ठेवले. इथे मी कांदा कापून ठेवले आणि हा कांद्याचा कचरा, आणि मी मॅगी मसाला पण काढून घेतला. सो आणि मॅगी पण बॉईल वगैरे सगळं करायला ठेवले. कांदा जरा जाड कापला आहे मी, जाड कापला, नाही तर मी नेहमी अशी बारीकच कापते, पण आता मी जाड कापला. सो आपण भेटू पुन्हा मॅगी करताना. सो भेटू पण पुन्हा. मला जरा तेलाची भीती वाटते आता. सो भेटू पण पुन्हा. बाय. गाईज आता मी कांदा टाकते. तेल ऑलमोस्ट झालं गरम. मी थोडासाच कांदा कापते, मला खूप जास्त भीती वाटते. तेलामध्ये कांदा टाकला. सो कांदा टाकला मी. कांदा अजून थोडासा कापला आणि पुन्हा टाकला. सो मी कांदा टाकल्याच्या नंतर आता मी त्यामध्ये मॅगी मसाला टाकते. सो मॅगी मसाला पण टाकते. हीच आता मी मॅगी मसाला टाकते. सो मॅगी मसाला पण टाकल्याच्या नंतर भेटू पुन्हा. मॅगी बनलेली आहे. ही बघा माझी मॅगी. आणि त्यानंतर त्यामध्ये मी टॉपिंग केली चीजची. आणि आपण आता मॅगी खाते आणि त्यासोबत वाईफ विथ याशी पण बघते मी. आणि ते झाल्याच्या नंतर आपण पुन्हा भेटू पुन्हा. वाईफ विथ याशी मॅगी खात तसं मी आज ठरवलंय की मी काहीतरी खायला बनवणार आहे.
आणि मी हे बघत मॅगी खाते. सो भेटू आपण. मॅगी वगैरे सगळं खाऊन झालं आणि आता ॲड आलेली वाईफ विथ शिव. सो मी सगळं वाटत ॲड आलेली तर स्टॉप केली ती ॲड. ॲक्च्युली मी यूट्यूबवर बघते ना म्हणून. सो ते स्टॉप करण्याचं ऑप्शन असल्यामुळे मी त्याला स्टॉप केली. अँड देन त्यानंतर वाटा वगैरे सगळं साफ केलं घर वगैरे. तर वाटा जरा जास्तच खराब झालेला. मी तुम्हाला वाईफ विथ अशीची क्लिप दाखवताना तिकडे तुम्हाला वाटा दिसला असेल, आय नो. सो ते सगळं क्लीन वगैरे झालं. मी सगळं लाईट वगैरे बंद केली आणि आता मी पिते पेप्सी. मला ना सर्दी वगैरे झाली तरी पण मी पेप्सी पिते. सो आता मला सर्दी एवढी आहे ना, आणि जर हे मम्मीला समजलं की मी पेप्सी पिते तर मला मम्मी खूप जास्त ओरडणार आहे. मला खोकला पण आहे, पण खोकला ॲक्च्युली नॉर्मली गेला आहे. आणि हो, काही दिवस झाले माझा व्हिडिओ पण येत नव्हता बिकॉज ऑफ मी आजारी होती. ताप वगैरे सगळं आलेलं मला. म्हणजे मी उठू पण नव्हती शकत जागेवर. उठू शकत होती पण म्हणजे मी त्या अवस्थेमध्ये नव्हती की मी व्लॉग्स वगैरे बनवेल वगैरे, त्या ह्याच्यामध्ये मी नव्हती. सो त्याच्यामुळे आता मी बनवते व्लॉग सर्दी खोकला गेल्याच्यानंतर. आणि मी म्हणजे माझा जो मागचा वीक गेला ना तो पूर्ण सुट्टीमध्येच गेला ॲक्च्युली. मागचा मंडे पण मी सुट्टी घेतली. म्हणजे आता हा जो झाला तो मला तर मागच्या ह्याच्यामध्ये मंडेला सुट्टी होती. ट्यूजडे आणि वेनसडेला स्कूलवाल्याकडून सुट्टी होती बिकॉज ऑफ ट्यूजडेला आमची पिकनिक गेली आणि वेनसडेला आम्हाला पिकनिक गेलेली म्हणून सुट्टी होती. अँड देन थर्सडेला मी शाळेत गेली. फ्रायडे सॅटर्डेवर माझी सुट्टी झाली बिकॉज ऑफ बरंच नव्हतं वाटत. आणि त्यानंतर तो सॅटर्डे वगैरे संडे वगैरे झालं. संडेला महाशिवरात्री होती. महाशिवरात्रीचा मी ब्लॉग टाकला, पण महाशिवरात्रीचा ब्लॉगमध्ये काही बोलू नाही की मला असं बरं वगैरे नव्हतं. पण मी तेव्हा म्हणजे विसरून गेली, मी सगळं एक्साइटमेंटमध्ये होती. सो मला पुन्हा झालं संडे वगैरे, त्यानंतर मला पुन्हा आजारी वगैरे मी पडायला लागली. सो नंतर मी त्यानंतर पुन्हा मंडेला सुट्टी घेतली. म्हणजे मी रात्रीची लेट आलेली आणि या नेक्स्ट दिवशी महाशिवरात्रीच्या नेक्स्ट दिवशी मिसळपाव पण होता. सो या मंडेला मिसळपाव होता. सो त्यानंतर मग मी जायला लागली. मंडेला सुट्टी घेतली या मंडेला आणि त्यानंतर ट्यूजडेपासून मग मी जायला लागले स्कूलमध्ये. सो हेच होतं सगळं रुटीन वगैरे. सो त्यानंतर मला पुन्हा सर्दी आली आणि सर्दी आली तरी पण मी आता काय पिते, पेप्सी. गरमीमध्ये पेप्सी एवढी मला छान वाटते ना, आय डोंट नो वाय, पण मला पेप्सी खूप जास्त आवडते. गरमी आली ना की पेप्सी पियायची. सो मी तुम्हाला डायरेक्ट पेप्सी पियायला पुन्हा भेटू पुन्हा. बाय. आत्ता असं माझं पाणी भरून झालं आहे आणि आता मी भांडी वगैरे घासून सगळं केलं आणि आता मी झोपते. अंथरूण वगैरे काढून आता मी तुम्हाला अंथरूण काढल्याच्या नंतर पुन्हा झोपताना भेटते मी तुम्हाला बिकॉज ऑफ मी खूप थकली आहे. पाणी थोडंसं आलं, पाणी काहीच आलं नाही. 3 वाजता आलं आणि 3:15ला गेलं. मग 15 मिनिट्समध्ये पाणी गेलं. 3 o'clockला आलं आणि 3:15ला पाणी गेलं. म्हणजे विचार करा, आज फक्त 15 मिनटं पाणी होतं. माणसं ना तिकडे दादा जात होते म्हणून मी अशी आली इथे. मला कसं या ऑकवर्ड फिलिंग होते जेव्हा कोण म्हणजे असं खिडकीतून बघतो की ही एकटी काय बोलते मुलगी, तेव्हा मला असं ऑकवर्ड फिलिंग होतं. बट लेट इट बी. तसंच मी तुमच्यासाठी तो वाला ब्लॉग म्हणून ना वटाई तेव्हा म्हटलं मी बाहेरच गेलं, असं काही नाही. लेट इट बी. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट झोपताना भेटू पुन्हा. बाय. बघू आज मी रील शूट केली तर कारण की मी त्यावेळेला आवाजामध्ये नाही आहे की मी रील शूट करू शकते. बघू केली तर करेन, नाही तर नाही. ती वर माहिती का रील व बालीचं तिला असं कानाचं असतं ते जास्त कोणी
सो ती रील शूट केली तर करेन मी. सो बघू आपण, पुन्हा भेटू. आता मी झोपेच्या येते, मी झोपेच्या काहीसुद्धा बोलते आणि तुम्ही मला क्वेश्चन्स पण विचारू शकता. मला म्हणजे माझं असं थिंकिंग होतं की मी नेक्स्ट व्हिडिओ डायरेक्ट Q&A बनवेल, पण तुम्ही मला क्वेश्चन्स नाही विचारले तर मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला महाराष्ट्राच्या ब्लॉगमध्ये बोललेली का क्वेश्चन्स विचारायला? Q&Aचे मला क्वेश्चन्स पाठवा मी अशी बोललेली. आय डोंट नो, मला तर एवढं आठवत नाही आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा बोलते की Q&A व्हिडिओसाठी मला तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता, मी त्याचे उत्तरही देईल बरोबर. सो आता आपण भेटू डायरेक्ट झोपता. भेटू आपण पुन्हा. मी आता अंगावरती गोधडी वगैरे घेऊन मस्तपैकी TV बघते आणि आता मी झोपते. भाऊ झोप आली तर झोपेल, नाही तर नाही डायरेक्ट आता 4 वाजता चहा करताना भेटेल. आणि आता माझे पप्पा पण येतील. त्यांचं आय थिंक काम होतं म्हणून ते गेलेले. मी त्याचं तुम्हाला बोलली आहे की त्यांचं काम होतं म्हणून ते गेलेले कामावर. सो आता ते येतील कधी पण येऊ शकतात. ते 5 ते 7 वगैरे येऊ शकतात. मला ना हा ब्लॉग आज बनवायचा आहे आणि आजच टाकायचा आहे. बघू, आज टाकला तर टाकेन, नाहीतर नाही टाकणार. बिकॉज ऑफ जर रात्री 10 वाजेपर्यंत मी हा ब्लॉग बनवला तर माहिती नाही. ॲक्च्युली माझं टायमिंग शेड्यूल माझं कधी पण चेंज होतं, कधी पण बघू. मी 7:30पर्यंत ब्लॉग एंड करेन आणि त्यानंतर मग 7 ते 8पर्यंत मला कसं पण करून लवकर एडिटिंग करायची आहे आणि 8पर्यंत मला ब्लॉग टाकायचाच आहे. एडिटिंग फास्ट करावं लागेल. बघू, मी तुम्हाला टायमिंग सांगेल एंड करताना. सांगितलं तर सांगेल, नाही तर नाही सांगेल, बिकॉज माझं काय आठवणीत राहत नाही आणि मी झोपेनंतर येते म्हणून मी जे काही बोलेल ते मला आठवणीत राहणार नाही, हे कन्फर्म आहे. सो बघू, मी आठवणीत तसं येईल, पण नाही आलं तर आठवणीत एंड करताना तुम्हाला टायमिंग सांगायला. हे आठवणीत का नाही येणार, काय येणार नाही माझ्या आठवणीत? हां, टायमिंग नाही आठवणीत आला तर, म्हणून बाकीचं काही नाही. मी ना दमते बोलता ना. सो आता मी फालतूगिरीचं काहीसुद्धा बोलते, सो ते जरा तुम्ही 2x पण बघू शकता. सो आता मी गौरंग दादा, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं, गौरंग दादा मला आलेला कंटाळा आणि मी विचार केला की मी तुम्हाला भेटते. सो आता मी अशीच बाहेर बसली आहे. असा हवाचं एकदम मजा घेते, कारण बिकॉज ऑफ माझी बहीण बाहेर खेळते, त्याच वाय मी बाहेर बसली आहे तिच्यावरती लक्ष ठेवायला. सो मला ना बॅकग्राऊंड वॉईस खूप जास्त येतो. बॅकग्राऊंड वॉईस एवढा आहे ना माझा, तो मला ना माहिती नाही कसा बॅकग्राऊंड वॉईस कसा कट करतात तो. मी यूट्यूबला ते खूप जास्त शोधलं, बट नाही भेटलं मला. तर तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही मला सांगू शकता, त्यामुळे मला हेल्प होईल. सो आपण भेटू पुन्हा नंतर, डायरेक्ट ब्लॉग एंड करताना भेटू पुन्हा. बाय. तुम्ही सरळ करत होते. सो आता मी जेवायला बसले, जेवण झाल्याच्यानंतर आय नो तुम्ही बोलत असाल की डायरेक्ट सकाळी दुपारी कशी आली. सो मी तुम्हाला सांगते, ॲक्च्युली रात्री माझ्या छोट्या बहिणीने फोन घेतला, तर ती नंतर मी तिला बोलली की मला एक क्लिप काढू दे आणि मग मी तुला नंतर देते म्हणून फोन. सो ती माझा ऐकायला रेडीच नव्हती. सो मी विचार केला की माझी मम्मी पण बोलली राहू दे आता डायरेक्ट मग उद्या सकाळी उठशील ना तेव्हा किंवा स्कूलवरून आल्याच्यानंतर मग काढ. मग मी बोलली ठीक आहे. मग सो मी आता ब्लॉग एंड करते. सो जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि म्हणजे माझं ना असं मी बोललो तुम्हाला एक, सो मला असं वाटतं की या डिसेंबरपर्यंत माझे ॲटलिस्ट नियर बाय 1K तरी झाले ना तर माझं खूप जास्त छान होईल. आणि तुम्ही मला शेड्यूल पण सांगा, म्हणजे माझं शेड्यूल व्यवस्थित नाही आहे. आय नो माझं शेड्यूल, मी कधी ब्लॉग्स टाकते, कधी ब्लॉग्स टाकत नाही, त्यासाठी खूप जास्त सॉरी, मनापासून मी सॉरी बोलते. सो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा या चॅनलला. सो भेटू आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. सो आणि मराठी दिवसाला मी शाळेमध्ये आपली 9वारी मी साडी नेसून जाणार आहे. मग
मी तेव्हा आय थिंक ब्लॉग बनवणार आहे की नाही माहिती नाही, पण बघू, बनवेल मी. सो जा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा. काय हां, जा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चौथ्यांदा बोलली मी, लाईक शेअर सबस्क्राईब. ओके. सो